तळोद्यात शोभायात्रेत 4 जणांचा 11 तोळे सोन्याच्या साखळ्या लंपास. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डाव. 8 लाखाचे सोन्याचे दागिने गायब. नमस्कार. तळोदा येथे सोमवारी आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या भव्य शोभायात्रेदरम्यान चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत अनेक नागरिकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली. विशेषतः विश्वनाथ नारायण कलाल यांची 5 तोळ्याची सोनसाखळी, शरद रमणलाल चौधरी यांची 1.5 तोळ्याची सोनसाखळी, प्रितेश सोनार यांची 3 तोळ्याची सोनसाखळी आणि सचिन शंकर पवार यांची 1.5 तोळ्याची सोनसाखळी लंपास झाली आहे. याशिवाय अनेकांच्या खिशातून वस्तू आणि मोबाईल फोन देखील चोरीला गेले आहेत. याची अंदाजित रक्कम 8 ते 9 लाख रुपये सांगितली जात आहे. चोरीच्या घटनांची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या चोरीच्या घटना यापूर्वीही इतर शहरांमध्ये घडल्या आहेत. इंदोरमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेदरम्यान महिला चोरांच्या टोळीने सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. नागरिकांनी अशा गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. चोरीच्या घटनांनी त्वरित पोलिसांना माहिती देऊन त्यांची नोंद करणे महत्त्वाचे आहे. काल परमपूजनीय पंडित मिश्रांच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये तळोदा शहरामध्ये जी भव्य दिव्य मिरवणूक निघाली, दत्त मंदिरपासून ते त्या चौकापर्यंत, ती मिरवणूक माझ्या घरावरूनच जाते. मी संध्याकाळी त्या मिरवणुकीची वाट पाहण्यासाठी आणि परमपूजनीय पंडित मिश्रांचे दर्शन घेण्यासाठी माझ्या ओट्यावर फुलांची टोपली घेऊन बसलो होतो. मिरवणूक ही जवळजवळ 8:15 8:30च्या दरम्यान सुरू झाली आणि ती 8:30च्या आसपास आमच्या घराजवळ येत होती. येता येता मध्ये एवढी गर्दी झाली की माझ्या घराजवळ मोठा एक हस्ताच झाला असं म्हणायला काही हरकत नाही. फार मोठी झुंबड, फार मोठा गरादोळ. मी माझ्या ओट्यावरून महाराजांवर फुलं चढवण्यासाठी थोडासा पुढे गेलो, 1 पाऊल. तोपर्यंत तर माझ्या अंगावर 200-300 लोक हे सर्व झुंबडीने पडले. माझी फुलाची टोपली, मी अस्ताव्यस्त होऊन खाली पडलो. असा हा एकंदरीत मोठा हल्ला आज भक्तजनांवर झाला इथे तळोद्यामध्ये. आज मिश्रांची एकंदरीत दर्शनासाठी जी ओढ लागलेली होती माया बहिणींची, बंधूंची, ही दोन्ही रस्त्याच्या कडेला अलोट अशी गर्दीने झाली होती. परंतु कोण हे लोक होते की ज्यांनी ही एकंदरीत अव्यवस्था घडून आणली आणि 3-4 ठिकाणी मेन रोडवर हे असे हस्ते झाले. अशा मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या गळ्यातून जशी चोरी झाली, जशी सोन्याची 5 तोळ्याची चेन ही कशा पद्धतीने त्यांनी कापून नेली हे मला देखील त्यावेळेला समजले नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने माझ्यावर तुटून आले. अशाच पद्धतीने इतर ठिकाणी देखील 4-5 ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या सोन्याच्या चैनी, मोबाईल, रोकड पैसे असे भरपूर माणसांची लूट झाली आहे. याच्यामध्ये कोणती परकीय शक्ती आहे, परकीय लोक आलेले, त्याचा तपास व्हावा. माननीय आमचे आमदार, लोकप्रिय आमदार राजेशदादा पाडवी यांनाही कानावर गोष्ट गेल्यावर त्यांनी संपर्क साधून पोलीस स्टेशन, खेडकर साहेब जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत, CBI IBIचे काय आहेत ते, त्यांना सांगून ह्या गोष्टीचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा आणि योग्य ती चौकशी व्हावी, न्याय मिळावा माझ्या लोकांना, अशी त्यांनी मागणी केली आहे. आणि मी स्वतः देखील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझी फिर्याद विश्वनाथ नारायण कलाल उर्फ बापूजी या नावाने नोंदवलेली आहे, असं माझे नम्र निवेदन आहे.